खूप छान आणि खूप उत्साहवर्धक वातावरण आहे। खरं तर गोविंदा हे चिरतरुण नेतृत्व आहे। त्यांनी खासदारकी निभावलेली आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी मुंबईत काम केलेलं आहे। त्यामुळं आणि सिने क्षेत्रात त्यांनी इतकं चांगलं त्यांचं जे नाव आहे या शहरात किंवा देशात, त्यामुळं आजचा तरुण वर्ग त्यांच्या मागे आहे। आबालवृद्ध दुसरे देखील सगळेच म्हणजे ते असे नट आहेत की सगळ्याच वयोगटातल्या लोकांना ते आवडतात, कारण त्यांचं जे अभिनय आहे ते इतकं कॉमेडी असेल, सिरियस असेल, सगळ्यात त्यांनी अभिनय खूप सुंदर रीतीने केल्यामुळे सगळाच वर्ग त्यांना हा फॉलो करतो। आणि असं एक सुंदर असं व्यक्तिमत्व असणारे गोविंदा, त्यामुळे आपल्या इथला तरुण, आबालवृद्ध, महिला ह्या सगळ्या त्यांच्या मागे आहेत आणि त्यांचं बोलणं, त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे त्यामुळे प्रभावित होऊन नक्कीच श्रीरंगाप्पा बारणे आपल्या मावळ लोकसभा क्षेत्रातून आत्ता उमेदवारी जे करत आहेत त्यांचा खूप मोठा पाठिंबा त्यांना मिळणार आहे। स्पेशली पिंपरी कॅम्पमध्ये सिंधी वर्ग हा खूप मोठा आहे आणि ही रॅली सिंधी कॅम्प त्या भागात जाणार आहे, त्यामुळे सिंधी लोकांना देखील ते खूप जवळचे वाटतात आणि त्यांच्याच कास्टचे असल्यामुळं ते आव्हान करतील। आणि सिंधी हा वर्ग जो आहे तो तसा भाजपला मानणारा वर्ग आहे आणि गोविंदा गेल्यामुळे तर अजून त्याचा जो प्रभाव आहे तो खूप मोठ्या प्रमाणावर होऊन पिंपरी कॅम्पमधलं मतदान जे असं वाटतं की बाबा तिथला स्थानिक उमेदवार आहे, तर असं होणार नाही। तर गोविंदांमुळे पिंपरी कॅम्पमध्ये पूर्ण मतदानाचा फेरबदल होऊन तो आप्पांकडे वळणार आहे आणि त्यामुळे आप्पा 3 लाखाच्या पुढे निवडून येण्यात येतील अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे।